तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत। स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले। स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध। आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या। अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा। सावंतपूर वसाहत ते पलूस कॉलनी रस्त्यावर डबकी, प्रवासी हैराण। पलूस तालुक्यातील सावंतपूर वसाहत जाधवमळा ते पलूस कॉलनी रस्त्यावर इबारा कारखान्याजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत। या ठिकाणी 1 किलोमीटर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत। त्यामध्ये पाणी साचलं आहे। मोठे वाहन जवळून गेले की रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर डबक्यातील पाणी उडत आहे। यामुळे या मार्गावरील जाणारे नागरिक हैराण झालेत। तसेच महाराष्ट्र स्टील ते विजापूर गुहागर महामार्गाला जोडणारा सुमारे 500 मीटरचा रस्ता अत्यंत खराब आहे। या मार्गावरील इंडस्ट्रियल एरियामुळे अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे। तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, कामगार, शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते। या सर्वांनाच खराब रस्त्यावरून मार्ग काढत जावं लागतं। या खराब रस्त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत। तर या खराब रस्त्याकडे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। तरी खड्डे मुजवून हा रस्ता लवकर दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे। सावंतपूर वसाहत ते पलूस कॉलनीला जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्टीवर मातीचे ढीग, गवत, झाडे झुडपे यामुळे अतिक्रमण झालेलं आहे। पावसाचे पाणी गटारीत न जाता रस्त्यावरती साठलेलं आहे। रस्त्यावरून वाहणाऱ्या व साठलेल्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत। मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। गेल्या आठवड्यात दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात झाले आहेत व होत आहेत। किर्लोस्करवाडी कंपनीतून पलूस MIDC कडे जाणारी वाहने तसेच दुचाकी व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर खड्डे व वाहनांमुळे अंगावर उडणाऱ्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतोय। तसेच जागोजागी साठलेल्या पाण्यामुळे रस्ता अरुंद झालाय। रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या रिकाम्या करून रस्त्यावरील खड्डे मुजवावेत व नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरिकांनी यापूर्वीच निवेदनाद्वारे करण्यात आली आहे।